हाय सगळ्यांना. बघा आरतीचा पट सेट. वा, किती छान ना. आरतीने आता झुंबा केला मस्तपैकी. तिचा झुंबा संपला आता. इतके घाम आलेला आहे. अजून बाकी आहे 7-8 मिनिटचा तरी आता अर्धा तासाचा झुंबा रोज करते आरती, कारण तिला पतलं व्हायचं आहे. आरती खूप मोठी आहे बरं, आता पतली व्हायचं आहे तिला. फॅट कमी करायचं आहे तिला. खूप वाढलेला आहे तिचा फॅट. आणि आरतीचा हा कॉट सेट कसा वाटतो? छान मस्त. तर मी आज काय बनवलं? मस्तपैकी असं गरम गरम मस्त मिसळ पाव. खूप दिवसातून बनवलेला आहे मिसळ पाव. आणि साईल तर माझ्या मागे खूप दिवसापासून लागलेला आहे की मिसळ पाव बनव. पण मला आठवणच नव्हती येत मटकी भिजू टाकायला. तर मी काल फायनली मटकी भिजू टाकली आणि आता बनवलेला आहे. आणि हा सेकंड टाईम आहे माझा मिसळ पावचा. तर चला नंतर दाखवते मी जेव्हा करेल तेव्हा मिसळ पाव दाखवणारच आहे. मस्त असं वरून शेव पण आणलेलं आहे त्यांनी. आता माझं पाव पण यायचे आहे. आम्ही नाशिकला गेलो होतो ना फिरायला, तेव्हापासून साईलला खूप मिसळ पाव आवडते आणि मला पण आवडते. छान लागते. तर आता साईल यायचं आहे. साईल आता पाव घेऊन येईल. नंतर मस्त जेवण. असं वाटतंय कधी जेवण करतो ना कधी. चला भेटू नंतर. तर बघा मी आता स्वयंपाक करत आहे. कालचा व्हिडिओ काही कंटिन्यू झाला नाही, तर मी म्हटलं चला आता कालचा व्हिडिओ पण कंटिन्यू करा. आता मी कणिक मळत आहे. बघू शकता आता एवढीच कणिक मळत आहे मी, कारण की सकाळच्या 3 पोळ्या आहेत ना. आता पण 3च पोळ्या टाकायच्या आहेत. काल मिसळपाव केला, तर आजची काही जेवणार नाही आहे. तिने आता मिसळपाव खाल्लेला आहे आणि आम्ही काही जास्त पोळी खात नाही. मी एकच पोळी खाते आणि ते 2-2 बस झालं. 5 पोळ्यामध्ये खेळ खतम. आणि भात तर 3 पोळ्या आहेत. एवढ्या यायचं 3 पोळ्याची. तर चला म्हटलं आता पोळ्या करून घेते मी. मस्तपैकी अशी गोबीची भाजी आणलेला आज मी. मस्त खूप दिवसातून नाही, वर्षांनी म्हटलं तरी चालते, कारण की मी आता केली आहे हिरव्या मिरच्याची मस्त गोबीची भाजी. आता ते दाखवते तुम्हाला. थोडं थांबा, मी हात वगैरे धुते आणि मग दाखवते. हिरव्या मिरच्याची गोबीची भाजी आणि भात बनवलेला आहे मी. भात शिजत आहे आणि भाजी पण शिजत आहे. मी म्हटलं चला आता थोडीशी कणिक मळून घेते आणि पोळ्या पण टाकते. आजीला म्हटलं बाई थोडं कॅमेरा पकड, तर ते काही पकडत नाही. अशी आमची बाई आहे. तर चला दाखवते तुम्हाला. तर बघा इथे अशी मस्त हिरव्या मिरच्याची गोबीची भाजी केली आहे. मस्त पाल्याचे कांदे पण आहे याच्यात, हिरवेवाले मस्त छान लागते. मला तर आवडते मस्त हिरव्या मिरच्याची अशी गोबीची भाजी. एकच नंबर झाली आहे मस्त. आणि कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे टोपलीत. ते भरून मस्त कोथिंबीर टाकेल. आणि आपला भात. चला आता आपण ठेवते. आणि इथे आपली पोळी आहे मस्तपैकी. चला कणिक मुरते आणि नंतर मी पोळीमध्ये गॅस वगैरे कमी करून घेते. काय बनवत आहे का आरची तू? काय करताय? कशाचं काम करताय तू? कशाचं काम करताय? मोबाईलचं काम करताय होय. बघा आरची इथे कशी मस्त अशी. अगं ते मिसळ गरम करायचंच आहे. आणि तुझा ड्रेस कुठं आहे तो? अच्छा. तर चला मी आता पहिले अगोदर पोळ्या टाकते आणि नंतर
बघू तुम्हाला दाखवते इथला सेट बघा किती छान दिसते मस्तपैकी आपला टी व्ही युनिट मस्त असं सामानाने भरलेला असल्यानं तर छान दिसतो येते तर काहीच नाही ते थोडं आहेत आणि विकत तर काहीच आणलं नाही आपल्याजवळ जे होतं त्याच्यानेच सजावट केली कसं वाटते तुम्हाला आणि हे डॉगी बघा 2 डॉगी यांना धुतले ना तेव्हापासून हे यांचा अवतारच बदलून गेलेला आहे धुतलं तेव्हापासून नाही तर पहिले किती छान दिसत होते याला धुतलं ना तेव्हापासून तो पूर्ण चेंजच झालेला आहे हा बघा याचा टोन तर खूपच मोठा मोठा झालेला आहे आणि याचा बघा हा थोडा तरी व्यवस्थित आहे हा बघा आणि याला बघा याचा तोंड कसा झालेला आहे तर चला आपले पेपर पण आहे आपल्याला किचनची साफसफाई करायची आहे पुढच्या महिन्यात गणपती बाप्पाची साफसफाई आता झाली तर पूर्ण याची झाली फक्त किचनची ठेवलेली आहे किचनची नंतर करेल आता काही करत नाही पुढच्या महिन्यात करेल